हा, आवाज येतोय का ऐकू सगळ्यांना? आवाज येतोय का? हा. एक मिनिट, बाकीचे येतात त्यांची वाट बघूया आपण एक. ओके, सो सी हियर, आज आपण जो पार्ट बघणार आहोत, दिस इज so we have to start a new part, new syllabus, new semester. तुमच्या सगळ्यांच्या मागच्या वेळच्या सेमिस्टर झालेले असतील, फर्स्ट सेमिस्टर. नाउ वी हॅव टू मूव टू द सेकंड सेमिस्टर. And in the second semester, actually, we have to deal with the paper number 3, which is basically related with electrostatics or electricity. हा जो तिसरी सेमिस्टर तुमची असणार आहेत, सॉरी दुसरी, सेकंड सेमिस्टर. The first semester was the general physics, or that deals with the general physics. काही मेकॅनिक्सही पार्ट आपण मागच्या सेमिस्टर मध्ये बघितलेला होता. Now in the second semester we have to study electricity, magnetism and all other things. ज्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 2 पेपर्स द्यायचे आहेत. पहिला पेपर जो आहे, तिसरा म्हणूया आपण त्याला, तर तिसऱ्या पेपरचा जो सिलेबस आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचा चौथा जो आहे तो आंबेडकर सर तुमच्याशी डिस्कस करतील, विच इज प्युअरली बेस्ड ऑन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम ऑर करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. पण मी जो तुम्हाला आता तिसरा पेपर शिकवणार आहे त्याच्यामध्ये 2 टॉपिक आहेत. वन डील्स विथ द इलेक्ट्रोस्टॅटिक अँड सेकंड डील्स विथ द वेक्टर्स. बिकॉज वी नो दॅट लास्ट सेमिस्टर बघितलं होतं, वेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर फिजिक्स स्टुडंट. आपल्याला वेक्टरची सगळी माहिती असणं गरजेचं आहे. वेक्टर कॅल्क्युलेशन्स, वेक्टर अल्जेब्रा अँड ऑल दिस थिंग्स. लास्ट सेमिस्टरला आपण थोडं वेक्टर काय आहे त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितलेला होता. ओके, हाऊ द वेक्टर्स कॅन ऍड, हाऊ द वेक्टर्स कॅन मल्टिप्लाय, और हाऊ टू गेट अ प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, हे आपण लास्ट सेमिस्टरला बघितलेलं होतं. ओके, त्याच्याशिवाय अजूनही ऍडव्हान्स्ड वेक्टर्स आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत. डायव्हर्जन्स आहे, कर्ल आहे, ग्रेडियंट आहे, ऑल दिस थिंग्स. तर काही लॉज पण शिकायचे आपल्याला दॅट आर रिलेटेड विथ द वेक्टर्स. ठीक आहे, जे या सेमिस्टर मध्ये आपण बघणार आहोत. हाच पार्ट मॅथच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा झालेला असेल किंवा होत असेल किंवा होणार असेल. ठीक आहे, सो त्यांच्यासाठी रिपिटेशन होईल. फॉर बायोलॉजी स्टुडंट दिस इज अ न्यू पार्ट. फार न्यू असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण 11वी मध्ये आपण वेक्टर्स थोडंफार बघितलेलं होतं फिजिक्स मध्ये सुद्धा. तर तेच कंटिन्यू आपण आता बीएससी मध्ये करतोय. ठीक आहे, सो ऍज फार एज द पेपर 3 इज कन्सर्न, इन पेपर 3 ऑफ सेमिस्टर 2, ठीक आहे, देर आर 2 टॉपिक्स. मागे सांगितल्याप्रमाणे 2 टॉपिक्स आहेत. फर्स्ट टॉपिक विच इज रिलेटेड विथ द वेक्टर. ठीक आहे, ज्याचा आपण अभ्यास नंतर करणार आहोत. ऍक्च्युली ही कंटिन्युटी आहे. मागच्या सेमिस्टरला आपण वेक्टर लास्टला बघितलं होतं ना, शेवटी मला वाटतं वेक्टर टॉपिकने आपण शेवट केला होता. तर दॅट विल बी व्हेरी इझी टू स्टार्ट विथ द वेक्टर्स, बट आय डोंट नो की तुमच्यापैकी किती मुलांना ते माहिती आहे, आठवते वगैरे वगैरे. ठीक आहे, बिकॉज देर आर लॉट ऑफ टाइम्स पण झालाय आणि कॉन्सिक्वेन्सेस बरेच झालेत. ऑफलाईन पासून ऑनलाईनला आलो आपण, परत ऑनलाईन पासून अजून बऱ्याचशा गोष्टी. सो दॅट्स वाय हे थोडंसं रिवाइज करावं लागेल मला टॉपिक मागच्या सेमिस्टरचा, अँड देन विल स्टार्ट दिस टॉपिक ऑफ दिस सेमिस्टर. ठीक आहे, पण तो टॉपिक आपण नंतर बघू. आज आपला जो टॉपिक शिकायचा आहे
या सेमिस्टर मध्ये पहिला टॉपिक म्हणूया आपण, तसा हा दुसरा टॉपिक आहे, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, सो टुडे वी हॅव टू डिस्कस इलेक्ट्रोस्टॅटिक. आपण जे डिस्कशन करणार आहोत आजच्या लेक्चरला ते कशाचं डिस्कशन आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक. बिफोर दॅट, सगळ्यांना दिसतंय इलेक्ट्रोस्टॅटिक्स? सगळ्यांना इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा जो बोर्ड लिहिलं इथं ते दिसत आहे का? हा, अरे तुम्हाला नोटबुक खाली जे आहे ना कॅमेऱ्याच्या खाली ती दिसते नीट, ते सांगा आणि माझा आवाज नीट ऐकायला येतोय का, मग आपण स्टार्ट करूया. पटकन सांगा, वेळ नको जायला याच्यात. ठीक आहे. सो वी हॅव टू स्टार्ट इलेक्ट्रोस्टॅटिक. बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी इन जनरल? इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी इज द ब्रांच ऑफ फिजिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस. ठीक आहे, जिथं आपण चार्जेसचा अभ्यास करतो अशा ब्रांचला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. इलेक्ट्रिसिटी मीन्स स्टडी ऑफ चार्जेस. ओके, सो व्हॉट इज मीन बाय चार्ज? वी नो दॅट. ठीक आहे, आपण फार पूर्वीपासून माहित झालं आपल्याला. व्हॉट इज द चार्ज? बेसिकली चार्ज किंवा ज्याला आपण मराठीमध्ये भार म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस. विच आर दिस? पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. ओके, ऋणभार आणि धनभार हे दोन आपण चार्जेस जे आहेत त्याच्या पूर्वी बघितलेले आहेत. चार्जेस इज समथिंग विथ दॅट पार्टिकल बेसिकली. ठीक आहे, आपण फार माघारी गेलो अगदी हिस्ट्री बघायला, तर वी नो दॅट अवर युनिव्हर्स इज मेड अप ऑफ व्हॉट? द होल युनिव्हर्स. ओके, जे जग आहे काय म्हणूया आपण, विश्व जे आहे, ओके, दॅट इज मेड अप ऑफ व्हॉट? फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज मेड अप ऑफ मॅटर. ठीक आहे, कशाने तयार झाले? हे मॅटरने तयार झाले, पदार्थाने. एव्हरीवेअर यू कॅन सी द मॅटर, आयदर मॅटर इन द फॉर्म ऑफ सॉलिड, or it is in the form of liquid, or it is in the form of gases. Okay, so everywhere there is what? Matter. Okay, and these matters are made up of molecules, very small particles known as a molecules. Okay, so there are small molecules and there are so many types of molecules, we are not dealing with that, but these molecules is again made up of very small particles or very small entities, and that entities are called as atoms. Okay, so these are called as the atom, or we can say single atom. So one atom, two atom, depending on that there are different type of molecules, but one atom or two atom or more than one atom can form the molecules, and more than one molecule form the matter, and more than one matter made the whole world. Okay, so the very small part of the world is nothing but a atom, but this atom is also divisible. Okay, so last आपण 12वी मध्ये बघितलं होतं atom molecule nuclear नावाच्या टॉपिक मध्ये की this atom is also made up of very small entities, and these are known as, there are three kind of particles which make or which constitute the atom, and these particles are proton, neutrons and electrons. Okay, so these are the very small particles. Again, these particles are made up of some sub particles, but we are not dealing with this. As far as today's lectures are concerned, the very small part of the world is proton, neutrons and electrons. So there is one difference between proton, neutron and electron. Okay, काय फरक आहे? This difference is nothing but the charge. तो जो काय फरक आहे ना, तो फरक म्हणजेच काय आहे? चार्ज आहे. Apart from that, there is a difference between mass also. Proton, neutron, electronचा mass सुद्धा वेगळा असतो. There are another few properties which are different for protons and neutrons and electron, but the major part जो आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनला सेपरेट करणारा, ठीक आहे, त्यांच्यामध्ये विभागणी करणारा तो पार्ट आहे चार्ज. ओके, काय असतं? सपोज या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनला, ओके, याला जर कुठं जायचं असेल, ऍटम मध्ये जायचं असेल तर काय करायला लागतं? ऍटम मध्ये जायचं असेल तर माहिती आहे ना. सो ऍटम मध्ये कोण असतो? सेंटरला कोण असतो? न्यूक्लियस. अँड टू एंटर इन टू दॅट न्यूक्लियस he have to pay something. This something is, we can say, charge. Hello. काही मुलांना एंट्री करायला काही इश्यू येतोय.
Okay, so what we have to do? Just wait a minute. कदाचित एक मिनिट तुम्ही ऑनलाईन आहात सगळे. एक दुसरी लिंक पण पाठवली गेली होती चुकून. आय डोंट नो की हे माघारी आल्यावर